नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। अवकाळी पावसासंदर्भात बातमी समोर येत आहे। कोणत्या परिसरामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे याबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। आता राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 2 दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पूर्वेकडून येणाऱ्या थंड हवेमुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढलाय। दिल्लीमध्ये रविवारी सकाळी 5 अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळाले असून सर्वसामान्य जनतेला पहाटेपासून सूर्यकिरणे देखील पाहायला मिळाली नाहीयेत। दिल्लीत रविवार हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस होता। या थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे। राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण पाहायला मिळालंय, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 2 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांसह विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीसह आठवडाभरात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।